सोडून तुला मातीला तू जाग उधाणू दया जौरी. नमस्कार. जांभूळनगर इथे आपण गटाच्या मार्फत दशपर्णी आग तयार करण्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी घेत आहोत. आपल्याला लक्षात असेल की नावावर दश म्हणजे 10, पर्ण म्हणजे 5. 10 झाडांची पानं वापरून तयार केलेला दशपर्णी आग आपण या ठिकाणी तयार करणार आहोत. यासाठी आपल्याला 10 झाडांच्या पाल्याचा उपयोग करायचा. या ठिकाणी आपण गोळा केला आहे. या ठिकाणी आपण जैविक कीटकनाशक तयार करणार आहोत आणि या जैविक कीटकनाशकाचं नाव आहे दशपर्णी आग. दश म्हणजे 10, पर्ण म्हणजे 5. तर 10 पानांचा वापर करून आपण जैविक कीटकनाशक तयार करणार आहोत. याच्यासाठी जे आपल्याला वनस्पती लागणार आहे, वनस्पतीचा पाला लागणार आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कडुलिंबाचा पाला आपल्याला 5 किलो लागणार आहे. त्यानंतर करंज 2 किलो, निरगुडीचा पाला 2 किलो, भांगेरी पाला 2 किलो, रुई, पपई, एरंड, लाल कनेर, गुळवेल या सगळ्या वनस्पतीचे आपल्याला लागणार 2 किलो. फक्त कडुलिंबाचा पाला आपल्याला 5 किलो लागणार. त्यानंतर गाईचे शेण 5 किलो, गोमूत्र 10 लिटर, हिरवी मिरची 2 किलो आणि लसूण त्याचा अर्धा किलो. आपल्याला हा बॅरल घ्यायचा. बॅरलमध्ये 170 लिटर आपल्याला घ्यायचं आहे पाणी घ्यायचं आणि 170 लिटर पाण्यामध्ये आपल्याला ज्या आपण वनस्पती घ्यायच्या त्याच्या आपल्याला वनस्पती टाकायच्या. तर या प्रथम आपण या ठिकाणी गुळवेल असेल, पपई, निरगुडी, कडूचा, भांगेरी मातीसाठी र गड्या मनकटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा ते